एक महत्त्वाची बातमी येते। पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातल्या नाभा कारागृहातून पलायन केलेला कैदी हरमिंदर सिंग मिट्टूला दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। हरमिंदर सिंग मिट्टू हा खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे। या व्यतिरिक्त कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्याला देखील अटक केली गेली आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कसा अटक केले गेले मिंटूला? विलास, खरं तर काल सकाळी जितक्या नाट्यमय आणि सनसनाटी पद्धतीनं हरमिंदर सिंग मिट्टू आणि त्याचे 5 साथीदार हे जेलमधून पळाले होते, तितक्याच नाट्यमयरित्या 24 तासांच्या आतमध्ये हरमिंदर सिंग मिट्टूला पकडण्यामध्ये दिल्ली पोलिसांना यश आलेलं आहे। नेमकं त्याला कुठं पकडलं गेलं ही माहिती आपल्याला अद्याप कळालेली नाहीये, पण काल रात्री जेव्हा या सगळ्या 5ही कैद्यांना सोडून जेलमधून पळून जाण्यास मदत करणारा परमिंदर सिंग याला अटक करण्यात आलेली होती। परमिंदर सिंग हा जालंधरचाच आहे आणि तो देखील 1.5 महिन्यापूर्वी या जेलमध्ये राहिलेला होता। त्यामुळे परमिंदर सिंगच्या अटकेनंतर एक सुगावा नक्कीच पोलिसांच्या हाती लागलेला होता, एक लिंक हाती लागलेली होती आणि त्या माध्यमातून हरमिंदर सिंग मिट्टू पर्यंत पोहोचण्यामध्ये दिल्ली पोलीस यशस्वी झालेले आहेत। हरमिंदर सिंग मिट्टू हा खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या आहे, दहशतवादी म्हटलं जातं त्याला, आणि पंजाबमध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत। त्यामुळं काल जेव्हा तो जेलमधून सुटला होता तेव्हा पंजाबमधलं राजकारण तापायला लागलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांना तातडीनं पकडणं हे अत्यंत मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं। पण 24 तासामध्ये त्याला पकडण्यात यश आलेलं आहे। अर्थात त्याचे बाकीचे 5 साथीदार अजूनही पोलिसांच्या हाती नाहीयेत, ज्याच्यामध्ये बरोबर। तेव्हा पोलीस आता त्या सगळ्यांचा शोध घेत असणार आणि लवकरच त्याला अटक करतील अशी आशा करूया। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दिल्लीत अटक करण्यात आलेला हा जो दहशतवादी मिंटू आहे तो नेमका कोण आहे ते आपण जाणून घेतोय। 47 वर्षीय हरमिंदर मिंटू याचा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे। नोव्हेंबर 2014 साली दिल्ली एअरपोर्टवरून मिंटूला अटक करण्यात आलेली होती आणि तो आता तुरुंगात होता। 2008 मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्यावरती त्यांनी हल्ला केला होता, तो त्या हल्ल्याचा सूत्रधार होता। मिंटूवर 2010 साली हलवाडा हवाई दल स्टेशनमध्ये स्फोटक पेरल्याचा देखील गुन्हा दाखल आहे। खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे आणि याच संघटनेच्या माध्यमातून खलिस्तान चळवळीसाठी निधी गोळा करणं, द्वेष पसरवण्याचं काम तो करतोय। खलिस्तानी संघटनेत भरती करण्यासाठी इंटरनेटचा त्याने पुरेपूर वापर केलेला आहे। 10 दहशतवादी गुन्ह्यांमध्ये हरमिंदर सिंग मिंटूला अटक झाली होती आणि तो काल पळून गेला होता, पण आता अखेर पुन्हा त्याला बेड्या ठोकल्या।